कृष्णायन भाग 40. लेखिका काजल ओझा वैद्य. अनुवाद प्राध्यापक सुधीर कौठाळकर. अभिवाचन अदिती पालिमकर. मला कुठे धर्मयुद्ध लढायचंय? मी काय म्हणून काही बोलायचं? सुचेल तसं उत्तर द्रौपदीनं कृष्णाला दिलं. कृष्णानं ज्या नजरेनं द्रौपदीकडे पाहिलं ती अस्वस्थ करणारी होती. धर्मयुद्ध लढायला जाऊ नकोस, पण तूच या धर्मयुद्धाचं कारण आहेस, नी यावरचा उपाय पण. मी समजले नाही सख्या. द्रौपदीनं मुद्दाम अज्ञान पांघरलं. तिच्या डोळ्यात एक प्रकारची भीती होती. लहान बालकाला मिठाई चोरून खाताना पकडावं तशी. डोळे तेजस्वी पण आता भयानं भरल्यासारखे वाटत होते. सुंदर शरीरयष्टी, श्यामवर्णाने तेजस्वी चमकदार त्वचा. तिचे लांब काळेभोर केस मोकळे होते. पाठीवरून येऊन नितंब झाकीत जमिनीवर पसरले होते. बरोबर आहे, भीम म्हणाला ते खरं होतं. कृष्णाच्या मनात आलं, खरोखरच ही एक अद्भुत स्त्री आहे. मी समजले नाही सख्या, द्रौपदी पुन्हा म्हणाली. न हसण्याचा प्रयत्न करूनही कृष्णाच्या चेहऱ्यावर स्मित उमटलंच. तुझ्यासारख्या बुद्धिमान स्त्रीला माझा प्रश्न समजला नाही, कोणी विश्वास ठेवेल यावर? मी काय म्हणू सख्या? मी स्वतःच एक प्रश्न बनून जन्माला आले आहे. मला सुडाच्या तृप्तीसाठी आवाहन करण्यात आलं होतं. अग्निकुंडातून अवतरलेली, सतत जळत राहिलेली एक अग्निशिखा मी. माझ्याकडून काय अपेक्षा आहे? हकार, स्वीकार. स्वीकार? तो केल्याशिवाय इतकं जगले असते का? प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक क्षण, प्रत्येक अन्याय आणि आघात, दुःख, शोक, वेदना, सर्व काही स्वीकारलंय मी. माझ्या भयंकर अपमानाला पण. मान्य आहे, पण धर्मयुद्ध सुरू होण्याच्या आदल्या दिवशी मी तुझ्या मनावरचा सगळा भार हलका करू इच्छितो. मी तुला विनवतो आहे. तुझ्या मनमस्तकाला वेटोळं घालून बसलेल्या सर्व अपेक्षा, वेदना, पीडा आणि दुर्बलतेला मनातून फेकून दे आणि भारमुक्त हो पांचाली, भारमुक्त हो. तू विचारतोस सख्या, पण माझ्या मनातल्या कोणत्या गोष्टी तुला अज्ञात आहेत, गुप्त आहेत, तू जाणत नाहीस असं काय आहे? देवी, ही माझी तुझी गोष्ट नाही, तरी देखील ती तुझ्या माझ्यातली गोष्ट आहे. द्रौपदीच्या डोळ्यातला भाव आता बदलला होता. स्वतःची अत्यंत गुप्त गोष्ट, अतिशय वैयक्तिक गोष्ट आज सर्वांसमोर स्पष्ट करायची असा तिनं जणू निश्चय केला होता. राजसभेत सर्वांसमोर एक रजस्वला स्त्रीचं वस्त्र खेचलं गेलं तेव्हा गुप्त, वैयक्तिक असं काही राहिलं होतं काय वासुदेवा? हा क्षण कडवटपणा नाही, स्वीकार व्यक्त करण्याचा आहे. आयुष्यातला एकन एक प्रसंग, व्यक्ती, क्षण आणि संबंधांच्या स्वीकाराचा आहे क्षण. खरं बोललास मधुसूदना, खरं बोललास. अशाच एका क्षणाची मलाही प्रतीक्षा होती. मला पण या क्षणी एक परमस्वीकार करायचा आहे. सर्वजण द्रौपदीच्या चेहऱ्याकडे पाहू लागले, टक लावून. तो श्यामवर्णी चेहरा, अमावस्येच्या रात्रीत काजळ खलून घालावं तसा काळाभोर, नितंबावर रुळणारा लांब केशकलाप, फुलाच्या पाकळीसारखी कोमल ओठ, 5 पुत्रांची माता होऊनही बांधेसूद राहिलेला आकर्षक देह. द्रौपदीच्या मुखावर एक कोवळेपणा, अजब गोडवा आलेला होता. षोडशीच्या चेहऱ्यावर असते तशी मुग्धता, रुजुता तिच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर पसरली होती. वासुदेवा, नजर खिळवून सगळे द्रौपदीकडे पाहत होते. काय आणि कसा असेल द्रौपदीचा स्वीकार? कोण असेल? वासुदेवा, माझे पिताश्री मला जेव्हा कृष्णा अशी हाक मारायचे तेव्हा मला कल्पनाही नव्हती की कृष्ण माझ्या आयुष्याचा पर्याय होणार आहे. सख्या, तू जाणतोस, सत्य आणि संवेदनांना समजतोस.
उद्याच्या युद्धाच्या आदल्या दिवशी मी सगळं सत्य सांगून टाकलं तर युद्ध इथंच आत्ताच सुरू होईल. मधुसूदना, अरे सोपं नाही 5-5 पतींच्या बरोबर एकसारखी निष्ठा ठेवून जगणं. आज त्या निष्ठेत जराशी जरी फट पडली असं वाटलं तरी देखील तुझ्याबद्दलचा सन्मान जराही कमी होणार नाही पांचाली. अचानकच अर्जुन बोलला. प्रीती पार्थेन शाश्वतीम. मयदानवाजवळ कृष्णानं वरदान मागून आम्हा सर्वांचं प्रेम जिंकलंच आहे. सांग पांचाली, सांग, काय सांगायचंय तुला? तुला फाल्गुनी, तुला सख्या, तुला सांगावं लागेल. माझ्या मनातली गोष्ट तुम्ही सर्वच जाणता. येणाऱ्या अनेक पिढ्याही ती जाणतील. द्रौपदी उठून उभी राहिली. कितीतरी वेळापासून तिचा घुसमटलेला श्वास तिला जणू शिबिराबाहेर घेऊन गेला. पांचालीचे डोळे नितळ आणि पाणावलेले होते. मला विवस्त्र करताना माझे 5-5 पती पाहत राहिले होते. तेव्हा माधवा, केवळ तुझ्या आधारासाठी माझे हात जोडले गेले होते. मदतीसाठी तुला साथ घातली होती. हे कमी होतं का माधवा? हे वासुदेवा, आपल्यातले संबंध, विश्वास अविश्वासाचे संबंध श्वास निश्वासासारखे चालत राहिले. दोघांपैकी एक जरी बंद झाला तरी प्राण जाणार. मी द्रुपद राजकन्या द्रौपदी. कृष्णा, माझे पती आणि तुम्हा समक्ष मनाची सर्व दारं उघडी करत आहे. आता कोणताही भार नाही, कसलीही पीडा नाही, वेदना नाही, दुःखही नाही. कित्येक वर्ष माझ्या अंतर्मनात खुपत होती ती गोष्ट. काहीतरी भंग पावून तुटावं तसे या संवेदनेचे तुकडे माझ्या अंतरंगात सतत टोचत होते. वासुदेवा, मधुसूदना, सख्या, वेदनेचा पीडेचा प्रत्येक क्षण मला अधिकाधिक तुझ्या जवळ आणत गेला, आणत होता. ज्या ज्यावेळी अन्यायाविरुद्ध मस्तक उन्नत करून मी युद्धात उतरले त्या प्रत्येक क्षणी वाटायचं तू माझा एक हात घट्ट धरून ठेवलायस. सख्या, जन्मजन्मांतरीचं तुझं असंच प्रेम मला मिळावं, याहून जास्त काहीही नकोय मला. द्रौपदीच्या बोलण्यानंतर कितीतरी क्षण तिथे एक घनदाट शांती पसरली. तिच्या बोलण्याचा आपापल्या परीनं अर्थ लावण्यातच वेळ गेला. द्रौपदी पुढं म्हणाली. सख्या, प्रत्येक वेदनेच्या क्षणी मी तुझ्या जवळ येत जावं असं का, कशासाठी? तुला आमच्याजवळ ठेवण्याचा, हृदयात सामावण्याचा एकमात्र मार्ग वेदनेद्वाराच आहे का? तुला मिळवण्यासाठी पीडित होणं, व्यथित होणं, तडफडणं, झुंजणं अपरिहार्य आहे. कुरुक्षेत्रावरच्या या शिबिरात तुझी केवळ उपस्थितीच केवढी शांती, सुख, समाधान देणारी आहे. का म्हणून युद्धातच आमचा सारथी होतोस तू? आमच्या जीवनातल्या सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणी तू आमच्यासह राहू शकणार नाही? हे प्रभो, पुढील जन्मात मी परत तुझी सखी होऊन तुला प्राप्त करण्याची प्रार्थना करेन. द्रौपदीच्या प्रथम भेटीचे क्षण कृष्णाच्या नजरेसमोर तरळून गेले. 16 वर्षांची ती श्यामवर्णी, अपाद मस्तक केशकलाप असणारी ती अलौकिक सुंदरी प्रथम भेटीतच हृदय देऊन चुकली होती कृष्णाला. त्यावेळच्या या श्रेष्ठ पुरुषाला वरण्याची आकांक्षा राजघराण्यातील बहुतेक युवतींना होती. त्यांच्याहून कृष्णा वेगळी थोडीच होती. जिला पट्टराणी करण्यासाठी साऱ्या भारतखंडातले राजे वीरपुरुष अतिशय आतुर होते, त्या द्रौपदीच्या स्वयंवरात काही निराळ्याच निश्चयानं कृष्ण आला होता. लाक्षागृहाची घटना तर काल घडल्या इतकी ताजी होती. स्वयंवराच्या वेळी दुर्योधन, कर्ण, शिशुपाल, जरासंध या वीरांच्यात कृष्णही आलेला पाहून द्रौपदीनं मनोमन ईश्वराचे आभार मानले. द्रौपदी समोरून जाणाऱ्या अर्जुनाचे श्यामरंगी पाय पाहून नजर खाली वळवून बसलेल्या द्रौपदीला ते कृष्णचरण आहेत असंच वाटलं. ते चरण मत्स्यविधापर्यंत पोचावेत अशी प्रार्थना तिनं केली. मत्स्यवेध करून वरमाला घालण्यासाठी अर्जुन जसा द्रौपदीसमोर आला, द्रौपदीच्या हृदयाचा ठोका चुकला त्याला पाहून. म्हणजे तो कृष्ण नव्हता. तिचे डोळे काठोकाठ भरून आले. अर्जुनाच्या बाजूला उभ्या असलेल्या कृष्णाकडं तिनं पाहिलं व्याकुळ नजरेनं. पराकोटीची वेदना होती त्या नजरेत. द्रौपदीला वाटलं कृष्णानं आपली फसवणूक केली.
आपल्या मनातल्या सर्व गोष्टी जाणणाऱ्या कृष्णानं अर्जुनाला पुढं करून आपला स्वीकार केला नाही, या भावनेचा सल द्रौपदीच्या हृदयात आरपार शिरून गेला. ज्या नजरेनं तिनं कृष्णाकडं पाहिलं त्या नजरेत प्रश्न होता, स्वतःच्या अस्वीकाराची कारणं मागणारा प्रश्न. आज देखील ती नजर कृष्ण विसरला नव्हता. सुडाच्या पूर्तीसाठी जन्मलेल्या त्या अग्निकन्येच्या हृदयात इतका ओलावा असेल, कृष्णाशिवाय दुसरं कोण ही गोष्ट समजणार. तो ओलावा, कोमलता, शीतल जलाच्या शिडकाव्यासारखी भावना त्याच्या हृदयात भरून कृष्णाला भिजवत राहिली. इतरांना अग्निकन्येची ज्वाला दिसत राहिली, जवळ येणाऱ्यांना दाहक झटके देत राहिली. तिच्या सौंदर्यानं, बुद्धिमत्तेनं आणि तिच्या स्वाभिमानानं कोणीही स्पर्श करू शकत नव्हतं तिच्यातल्या त्या आर्द्रतेला. तिचे 5-5 पती पण नाही. तिच्या या पहिल्या पावसाच्या सुगंधासारख्या आर्द्रतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्या अग्नीमधून, तेजातून जाण्याची कुणाची ताकद नव्हती. भर राजसभेत उभ्या एकवस्त्रा द्रौपदीच्या डोळ्यात शर्मेपेक्षा क्रोध अधिक होता. दुःशासनानं तिचं वस्त्र नाही तर तिच्या स्वाभिमानाचं वस्त्रहरण केलं होतं. राजसभेत तिचं वस्त्रहरण होताना तिचे पती मूक बघत राहिले, याची वेदना कदाचित आजही नव्हती कदाचित. पण वेदना या गोष्टीची अधिक होती की तिच्या स्वाभिमानावर, सन्मानावर, तिच्या गौरवावर दुर्योधनानं लत्ता प्रहार केला होता आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तिच्या पतींची होती. रजस्वला अवस्थेत तिला सभेत वडील माणसांसमोर उभं केलं, यापेक्षा एखाद्या निर्जीव वस्तूसारखी द्युतात पणाला लावलं गेलं याचा संताप अधिक होता. साऱ्या राजसभेला मुळापासून हादरवणाऱ्या आवाजात तिनं प्रश्न केला, माझे पती प्रथम स्वतःला हरलेत का मला? उत्तर देण्यास असमर्थ वीर, इतर वडीलधाऱ्या व्यक्ती चित्रासारख्या स्तब्ध. धृतराष्ट्र, विदुर, गांधारी, भीष्म यांना तिनं दुसरा प्रश्न विचारला, स्वतः हरलेली व्यक्ती दुसऱ्या न हरलेल्याला पणाला लावू शकते का? द्रौपदीच्या डोळ्यातून आसवांच्या सतत धारा वाहत होत्या, पण अपमान, अवहेलना झाल्या कारणामुळं, असहाय्यतेमुळं नाही. द्रौपदीचे सजल डोळे वारंवार न्याहाळले होते त्यानं. प्रत्येक प्रसंगी काही वेगळ्याच रंगाचे अश्रू असायचे तिच्या डोळ्यात, पण ते रंग फक्त कृष्णच ओळखायचा. विचार करताना कृष्ण स्वतःही सहज भिजला त्यात. नमे मोघम वचो भवेत. कृष्णाला स्वतःच्याच शब्दांचं स्मरण झालं. द्रौपदीला वस्त्र पुरवताना, वचन देताना त्यानंच म्हटलं होतं, तू आत्ता जशी रडत आहेस तशाच भविष्यात या सर्व पापी पुरुषांच्या स्त्रिया पण रडतील. नमे मोघम वचो भवेत. माझे शब्द असत्य ठरणार नाहीत. कृष्णाच्या कानात घुमू लागला पांचजन्यांचा ध्वनी. बासरी बाजूला ठेवून शंख हाती घेण्याची अपार वेदना त्याच्या रोमारोमात उमटत होती. कुरुक्षेत्राच्या युद्धानंतरच्या या दिवसांच्या भीषणतेची कल्पनाही कृष्णाला होती. म्हणूनच त्यानं या युद्धाला प्राणयुद्धेनं जेतव्य म्हटलं. आता जे घडणार आहे ते येणारी अनेक शतकं विश्व विसरू शकणार नव्हतं. कुरुक्षेत्रातल्या त्या संध्याकाळच्या क्षणी कृष्णाचा आवाज चारही दिशात घुमू लागला, यतो धर्मस्ततो जय. भाग 40 समाप्त. क्रमशः